नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवने डिस्ट्रिक्ट भंडारा। काल माझ्याकडे एक पेशंट आले होती वडस्यावरून, जिला खूप जास्त सिव्हिअर चेहऱ्यावरती तिला खूप बर्निंग होतं, आग होत होती आणि पूर्ण चेहरा आणि मान तिचा पूर्ण रेड झालेला होता। जेव्हा तिला विचारलं किती दिवस झाले असं होतं, तिने सांगितलं की जवळपास 8 दिवस झाले, थोडं पण ऊन सहन होत नाही, बाहेर गेलं की चेहऱ्याची खूप आग होते आणि चेहऱ्यापासून मानेपर्यंतची जेवढी स्किन होती ही पूर्ण लूज झालेली होती आणि तिथे रेडनेस खूप जास्त होतं आणि सोबत थोडंसं त्याला सावळेपणा येत होता। तर तिला जेव्हा हिस्ट्री मी विचारली पेशंटला की तुम्ही काय क्रीम यूज करत होत्या किंवा काही चेहऱ्याला लावलं होतं का एवढे दिवसापासून, तर त्यांनी सांगितलं की त्यांना वांग आलेलं होतं चेहऱ्यावरती आणि ते वांगसाठी त्यांनी कोणातरी मैत्रिणींनी सांगितलं की माझ्या या क्रीमने डाग गेले म्हणून तू पण ही यूज कर, आणि त्यांनी ते क्रीम वापरलं। तर क्रीम होतं क्लोबेटासॉल, ज्याच्यामध्ये कंटेंट होतं जे एक स्टिरॉइड आहे, जे कुठलं तरी स्किन इरप्शन्स असले शरीरावरती किंवा कुठे काही इचिंग असेल, खाज असेल, त्याच्यासाठी ती यूजमध्ये येतं। परंतु तुम्ही जर ती क्रीमचा वापर गोरं होण्यासाठी किंवा तुम्हाला वांग आहे म्हणून ते डागं जाण्यासाठी करत असाल तर ते त्याच्या यूजसाठी अजिबात नाही आहे। ती तुम्हाला खाजेसाठी किंवा कोणत्या इरप्शनसाठी क्लोबेटासॉल जे आहे ते यूज होतं। परंतु चेहऱ्यासाठी जवळपास 1.5 वर्षापासून ते पेशंट चेहऱ्याला आणि मानेला वांगचे डाग आणि गोरं होण्यासाठी म्हणून, फेअर होण्यासाठी म्हणून ते यूज करत होते। पण त्याचे एवढे सिव्हिअर साईड इफेक्ट आहे की ज्याच्यामुळं तिची पूर्ण स्किन, त्वचा ही जळून गेलेली होती आणि ते जळल्यामुळे तिथे सिव्हिअर त्वचेला खूप आग होत होती, खूप बर्निंग होत होतं सिव्हिअर, आणि थोडंसंही तिला ऊन सहन होत नव्हतं, चेहऱ्याला पाणी जरी घेतलं तरी पूर्ण चेहऱ्याची आग होत होती। तिचे रिलेटिव्ज राहतात तिथे पवनीजवळ, त्यांनी तिला सांगितलं की नंदुरकर मॅडमकडे जा म्हणून। तर जेव्हा ती माझ्याकडे आली तर अक्षरशः म्हणजे आतमधल्या ज्या नसा असतात ना त्यासुद्धा तिच्या वरती दिसत होत्या, म्हणजे वरची जी एक लेयर तिच्या स्किनची होती ती पूर्ण पातळ होऊन गेली होती आणि पातळ झाल्यामुळं काय झालं की आतमधल्या नसा ह्या ओपन झाल्या होत्या, म्हणून थोडं ऊन म्हणा, पाणी जरी घेतलं चेहऱ्यावर तरी तिथे आग होत होती, जळजळ होत होतं। तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथिक मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करतं आणि होमिओपॅथीने हे पूर्ण समूळ जडापासून नष्ट होते। पण सर्वांना एवढी विनंती आहे की कोण्या मैत्रिणींनी किंवा कोणत्या नातेवाईकांनी सांगितलं म्हणून त्या क्रीम तुम्ही कृपा करून यूज करू नका। मी वारंवार सांगतं, कारण आमच्याकडे आजार असणारे पेशंट कमी ज्यांना वांग आहे, परंतु काहीतरी कोणीतरी सांगितल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स किंवा बॅड इफेक्ट्स झाल्यामुळं स्किनला जे डॅमेज झालेलं आहे त्याचे पेशंट हळूहळू हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे। परत काल माझ्याकडे एक पेशंट आले होते कुर्ज्याचे, काकाजींना खूप सिव्हिअर इन्फेक्शन होतं, फंगल इन्फेक्शन, गज करणं। कोणतरी सांगितलं रिंगोझन लावून द्या, त्यांनी लावून टाकलं आणि स्पेशली नाजूक भागामध्ये फंगल इन्फेक्शन होतं, जसं जांघेत आहे, मांडीला आहे, तुमच्या काखेचा भाग आहे, जिथं गरमी घाम जास्त तिथे, आणि सगळीकडे त्यांनी रिंगोझोन लावून दिलं होतं आणि पूर्ण स्किन ती जळून गेली, रेड झाली, त्याच्यानंतर पूर्ण चिलटे निघत होते, इवन त्यांच्या ॲक्झिलामधून तिथून ब्लडसुद्धा निघत होते, इतकं सिव्हिअर त्यांना रिॲक्शन झालं। तर म्हणून कृपा करून कोणाच्या सांगितल्याने यूज करू नका, योग्य डॉक्टरचा सल्ला घ्या आणि टेक होमिओपॅथिक ट्रीटमेंट। त्याचे काही साईड इफेक्ट नाही आहे, विदाऊट एनी साईड इफेक्ट्स तुमचा जो आजार आहे हा पूर्ण समूळ नष्ट होऊ शकतो। थँक्यू, धन्यवाद।